मला ना मीरा माझ्या बहिणीचा स्वभाव बिलकुल पटतच नाही. तुला सांगतो एवढी खोटी नाटी बोलते ते. हा, आणि मला नाही खोटं बोलण्याचा एवढा राग येते का नाही तुला सांगतो. मला राग येते. मला माझं म्हणणं काय, खरं बोल ना तू. आता तिनं उगाच तुझं लग्न तोडायचा प्रयत्न नाही केला काय. आता बरं झालं त्या पोरानं हाव नाही म्हटलं, मला मी हाव नाही म्हटलं म्हणून. जाऊ दे हो बाई शुभांगी, ज्याच्या नशिबात असते त्याला बरोबर भेटत असते. कोणाच्या तोडल्यानं तुटत नाही, कोणाच्या जोडल्यानं जुळत नाही. ताई तुमचं बरोबर आहे, पण हे आता हिची काकू आहे ना, मग तुम्ही नाही तिचं वाईट करू शकत, तर तिनं काय करायला पाहिजे तुमचं वाईट. काही कसं असते आता, कोणाचा स्वभाव कसा राहते कोणाचा कसा राहते, स्वभावाला काही औषध राहते काय कोणाच्या. तेच तर म्हणूनच मतलब आहे तिले का मी म्हटलं आता त्याच पोरासोबत लग्न करतो म्हटलं बस गावातल्या. हा, कारण का हे ना एवढी मागं लागली माझ्या लग्नाच्या, एवढी मागं लागली का बस रे बस, खूप हात धुवून मागं लागली. जशी काही अरे काय विचारता, आता जाऊ दे, आता काही सांगायला पुरत नाही. काही बाबा म्हणे पोरं आहे की नाही म्हणे, तिथं गोष्ट टाकतो म्हणे मी, आणि त्याचा निरोप आला म्हणजे मग आपल्या घरी दाखवून देऊ म्हणे तुम्हाला. हो ना, तर मी तोपर्यंत इथंच थांबतो. आता जातच नाही तिथं. तसं मला ते पोरगं पटतच नाही. ताई तुम्ही काय म्हणता, तुम्ही इथंच आहे ना तोपर्यंत, मग ब्युटी पार्लर मध्ये चला काय माझ्यासोबत. थोडंसं की नाही माझ्या चेहऱ्याचा आपण बदलून टाकू ना लोक, कारण चांगलं नाही दिसत ना असं. मला कोणी लय जण म्हणून राहिले, आता आपले बहीण भाऊ म्हणून राहिले कमेंट मध्ये, मीराचा चेहरा बदला म्हणते, तर मग आता थोडंसं बदलून टाकू ना याले. मला कोणी ब्युटी पार्लर मधलं काहीच समजत नाही ताई. पण मला इथची ब्युटी पार्लर नाही माहित ना मीरा. माझ्या गावातले माहित आहे गड्या मला तिकडचे, तर तुझ्या इकडले काहीच माहित नाही. मग मी कशी नेऊ तुले ब्युटी पार्लर मलाच माहित आहे ताई सगळे. आम्ही जात असतो ना कॉलेजमध्ये, तर तिकडे लागून तेवढी ब्युटी पार्लर आहे, पण काय करायला लागते काय नाही करायला लागत हे नाही समजत. हो, घेऊन जाजो बरं बाई जराशी इले. आता मी गेली तर चांगलं नाही वाटत ना, मला काही समजतही नाही त्याच्यातलं. तर जाजो बरं हिच्यासोबत जराशी. पैसे लागू लागले, पण जरासं हिचं हे चेहऱ्याचं चेंज झालं का नाही तर चांगलं वाटन. त्या पोराला बरं वाटन. पोराले काय म्हणा, पोरानं तर तिला असं पाहूनच पसंत केलं, पण आपले बहीण भाऊ आहे की नाही, ते म्हणते थोडंसं चेहरा तिचा बदला म्हणते, तर मग त्याचं तर आपल्याला ऐका लागेल ना. म्हणून मग थोडंसं हिचं हे करून आणजो बाई. पोरानं तर बापा तिला एका झटक्यात पसंत केली, आणि त्याच्यानंतर मला दाखवलं तरी पोरानं नाही म्हटलं. नाही म्हणे मी तेच पोरगी करतो म्हणे. माझ्या समोरची गोष्ट आहे मीरा त्या दिवसची. मी तर एकदम याच्यातच पडली, काही एकदम मला बा पोरानं नाही म्हटलं. आजपर्यंत जेवढे पोरं आले ना, मला एकाही पोरानं नाही म्हटलं. आतापर्यंत जेवढे आले ते तर नकारच दिल ना. बरं मी काय म्हणतो, उद्या जाऊ आपण. काय आता मी जातो बाईच्या घरी, अजून बोंबलं ते म्हणून एवढ्या वेळची तिथं गेली तर बाहेरही नाही आली म्हणून बोलायले. सांगा ना अजून आईले, बातच सांगते कोणत्याही गोष्टी आईले ते. ठीक आहे ना ताई, चाललं जाऊ ना आपण उद्या. बसा बाई तुम्ही दोघी जणी गोष्टी करत, मी स्वयंपाक पाण्याचं पाहतो. इथंच जेवजो शुभांगी, काय आंब्याचा रस बनवतो मी. तुला पाहुणचार होऊन जाते कोण्या निमित्तानं. आता तर थांबून जाय म्हटलं, काय तर जाऊ नको तिकडे. तिकडेच काय आता सांगितलं तिला जेवण करून येते म्हटलं. ते सांगितलं काय तुम्ही, काय म्हणे मग. काय म्हणणार आहे, ठीक आहे म्हणे, येऊ द्या म्हणे जेवण करून म्हणे. तिला तेही सांगितलं इथंच म्हटलं, तिले पोरवालेले दाखवून देईन म्हटलं, तर ठीक आहे म्हणे. मग ठीक आहे, मग काही टेन्शन नाही आहे. मीरा तू बोलली आहे का त्या पोरासोबत कधी, आता लग्न जुळलं तुझ्या त्याच्यासोबत. ताई त्या दिवशी बोलली होती मी, आता त्या दिवशी आले होते का नाही, तुम्हाला पाहिलं आणि मग त्याच्यानंतर इकडे आले. मला म्हणे नाही काय म्हणे करायचं नाही काय म्हणे, तर एक डाव सांगा म्हणे. तर स्पष्ट विचारलं मला, ना पहिले असं नाही नाही हा केलं, मग त्याच्यानंतर स्पष्ट हाच म्हणून दिलं. तर तेव्हा बोलली मी, त्याच्यानंतर काही बोलली नाही बा कधी, त्याच्या अगोदरही नाही बोलली. तर मग आता साक्षगण राहील ना. साक्षगण नाही, साक्षगण नाही राहत आता. बाबा काय म्हणे, आता डायरेक्ट लग्नच काढून टाकू म्हणे, साक्षगण काही करत नाही म्हणे, त्याच्यातच टिक्के लावून देऊ म्हणे, कारण का तसे तर टिक्के लागले जाईल तुम्ही, त्याच्यातच टिक्के लावून म्हणे साक्षगण राहते, आणि त्याच्यातच लग्न करून टाकू म्हणे, असे म्हणे बा. अमाय मग मोबाईल कसा देईन तुला ती पाहुणे. मोबाईल काय पाहिजे आता, आम्हाला नाही पाहिजे आता मोबाईल गिबाईल. बाहेर आहे का तू, त्या लोकांचं साक्षगण नाही पाहिलं काय, मोबाईल देत असते ना पोरकं पोरीले. हाव काय, मग आता साक्षगणच नाही तर मला मोबाईल कसा देईन होता मग. तेच तर विचारून राहिली मग मी. आता नंबर जर असन पोराचा तर फोन लावून पाहिला असता. नंबर आहे ती माझ्याजवळ, पण मी फोन नाही लावला अजून, बोलली नाही. मला त्याने बेहोस लागून राहिलं बोलायचं. त्याच्यात कायचं भेव आहे, तूही बह्याडच आहे बा. खरंच तू सांग मला, त्या व्यक्तीसोबत तू लग्न करून राहिली आणि तू त्याच्यासोबत बोललीही नाही. तुला माहिती नाही त्या माणसाचा स्वभाव कसा आहे, काय कसा आहे. तर ताई तुला सांगू काय, मी सगळं सोडून दिलं देवावर सगळं. आता माझ्या आई बाबांना जे म्हटलं त्याने जे माझ्यावर भरोसा ठेवला तसं मी मान्य केलं. बस आता तो कसाही निघो, तसं तर मला वाटलं आता माझ्यासोबत बोलला तर स्वभावानं चांगला असं म्हणून, पण आता कसंही निघालं तरी काही घेणं देणं नाही मला. तसं आता एवढं वय झालं त्या पोराचं, आणि एवढा तो थांबला आणि एवढं सगळं हे, तर किती चांगला पोरगा असून तो काही खात नाही पेत नाही म्हणते काही नाही, मग अजून काय पाहिजे आपल्याला. नाही आता ते ठीकच आहे एक गोष्ट, पण मग नंतर तुला वाटन ना आपण पहिले बोलायला पाहिजे होतं. बाकीच्या पोरी कशा बोलते तुला माहिती आहे, महिना 2-2 4-4 महिने बोलते म्हटलं कंटिन्यू. मग तू 2-4-8 दिवसही बोलशील नाही काय. ताई तुम्हाला सांगू काय, माझी इच्छा आहे बोलायची, पण मी डायरेक्ट फोन कसा लावू. तर तुझ्याजवळ फोन आहे काय मग. नाही ना, माझ्याजवळ कुठं फोन आहे, बाबाचा आहे, आणि बाबाचाच वापरतो मी. बाबा नाही तरी नेत नाही, घरीच राहते फोन, सगळे तर एकच आहे घरातला. मग आण ना नंबर, फोन लावून पाहू ना आपण. नाही बा, मी नाही लावत, माझा बाबा कल्ला करून मला. अहो तर माहीतच नाही होत त्या बाबाले, कसं माहीत होईल. तू काय सांगशील का बाबाले तुझ्या फोन केला होता म्हणून. मी नाही ना, नाही ताई मी नाही करत हे काम, मला नाही आवडत. माझे बाबा मला लय बोलन म्हटलं ह्या गोष्टीसाठी. बरं ठीक आहे, नको बोलू बा, मी काही म्हणत नाही, जबरदस्ती नाही करत तुले मी. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे का बोललं
तर कसं राहते आपल्याला माहीत पडते समोरच्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, बोलते कसा, हां काय काय सवयी आहे, काय काय नाही, सगळं माहीत पडते. बाकी काय आहे. आणि तसं तर नाही सांगणार आता, फोनवरही नाही सांगत. वाईटही सवयी असेल ना काही असेल तर हे तर आपल्याला काय फोनवरून माहीत पडणार आहे का कोणी सांगणार आहे. आणि चांगलंही असेल तर माहीत नाही पडत. जे असेल ते तर असणारच आहे. आता जर टाईम राहिला असता कधी साक्षगंध झाला असता 15 दिवस 20 दिवस महिनाभर त्याजवळ जर टाईम राहिला असता तर मग तुला मोबाईल दिला असता कधी ते नव्हतं तुझं बोलणं झालं असतं. अहो ताई, ह्या अधिक महिन्याच्या यानं बिघडलं सगळं. आणि त्याच्यात दुसरी गोष्ट म्हणजे काय करणारे लोक. माझी काकू माहिती नाही काय, आता तुमची बहीण आहे बा, तुम्हाला बेकार वाटल, पण माझ्या काकूनं घरातल्या घरातच काड्या केल्या ना. हो त्या काकूनं तर केल्याच काड्या, पण मला नाही करायचं होतं ना. मग मलाच नाही करायचं होतं तर मग नाही तर मग मी हो म्हणू शकली असती. आणि मी हो म्हटलं असतं तर पोराला तर नाहीच म्हटलं असतं. काय माहित त्या पोराला माहित काय दिसलं तर त्याला असं वाटलं असेल आपण एवढ्या वयाचा आहे आणि ही आपल्यापेक्षा एवढी लहान आहे म्हणून हो म्हटलं असेल. नाही तर त्याला वाटलं असेल का ही लहान आहे, हिला तर जास्त अक्कल आहे नाही, तर जिला अक्कल नाही तशीच नाव आपण, म्हणजे आपल्या समोर जास्त बोलणार नाही. असं थोडी असते लहान आहे म्हणून काही समजत नाही काय, एवढी लहान आहे काय एकदमच. नाही होत वाटतं असं काही काही लोकांनी. मी काय म्हणतो ताई, माझं लग्न झाल्यावर येत जा नाही घरी. वा वा येईन कोण नाही, ते वराती त्याच्या तुम्ही पहिले तर सोबत आणि त्याच्यानंतर तशी येत जाईन म्हटलं. हा ताई, ये जा नक्की, ये जा, खरंच ये जा. का सारा तर माहीत झालं, पण ते नवरा काय करते हेच तर नाही माहीत. कोणाला माहित, समोसे बनवते म्हणते मला नाश्ता, भजे वडे समोसे. अरे बापरे मजा आहे मग तर आता. मिराची मजा आहे बा आता, समोसे आलू बोंडे वडे सगळं खायला भेटते. तुम्ही पण येत जा ना खासाठी, तुम्हाला तर जवळच पडते होता, तुमचं गाव तर जवळच आहे तिथून. येत जाईन ना, येईन ना. असं नको समजू काही येणार नाही म्हणून, खरंच येत जाईन. चाल ना थोडंसं तुझ्या आईला हातभार लावू लागू ना. एकटीच करून काही एवढं जणांचा स्वयंपाक करते बाई, आता मला किती दिवस राहायला लागते माझ्या घरी, मला आता स्वयंपाकच करणं आहे. हा आता झालं, तुला स्वयंपाकच करायला लागत जाईल रोज. पण तुम्ही दोघंच तर आहे व. दोघंही असलं तरी जेव्हा तर लागत जाईल ना ताई. जेव्हा तर लागतेच बापा, जेव्हा कोण नाही लागत. मी काय म्हणतो, उद्या मग सकाळी किती वाजता चालशील मग ब्युटी पार्लरमध्ये? ताई जाऊ ना, 11-12 वाजता चालला जाऊ. बरं बरं ठीक आहे, मी थोडंसं चक्कर मारून येतो ना घरून. माझी बहीण काय करून राहिली काय नाही तर पाहून. हो ताई, येऊन जा मग, ठीक आहे. अरे गंगाराम, आणले काय बिबियानं खादगीत आणलं काय? कुठं शांताराम भाऊ अजून तर काहीच पता नाही आहे. जा लागल ना आता. मी वाटच पाहून राहिलो कोण ना कोणी भेटल म्हटलं मध्ये. सोबत सोबत जाणं होते येणं होते. एका ऑटो करून घेऊ म्हटलं, तिकून येता येता इकून चाललं जाऊ आपल्या गाडीनं. वाई की मारली काय मग? झालं काय सगळं? वाई मारली, सगळं करून ठेवलं म्हटलं, ओके केलं मी बिलकुल, काहीच नाही ठेवलं. मग पोरगं म्हणे बाबा म्हणे ट्रॅक्टर घेऊन द्या म्हणे. पण आता म्हटलं बाबू सध्या थांबून द्या जरासा, आताच तुला घेऊन देईन म्हटलं, तर अजून म्हटलं पैसा कुठून जाईल म्हटलं, अजून लग्न आहे, आता पोरीचं लग्नाला पैसा लावा लागते. अरे मी तर म्हणतो घेऊन द्यायला पाहिजे होता एखादा ट्रॅक्टर. कसं आहे हे आजकाल पोरं म्हटलं कशी गुंतले राहते त्याच्यात नांदी. नाही तर आपल्या इथं त्या प्रभाकरच्या इथं ट्रॅक्टर आहे, तर माय मी एकटाच कमावते ना पुऱ्या गावातलं. आता आपल्यासारख्याला येत नाही म्हणून सांग. आणि माया पोराला त्याच्यात काही रुची नाही आहे. त्याला दुकान आणि घर, तो त्याच्यात कमावून घेते सगळं. त्याचा कसा मोठा बिझनेस आहे. आता दुसरं पोरगं असतं तर त्याला ट्रॅक्टर घेऊन दिला असता. ते का गंगाराम घेऊन देतो या पोराला ट्रॅक्टर? हो हे तर बरोबर आहे तुमचं, पण माझी बहिणी चालू देत ना. गंगा जराशी शायनी आहे, चालू देत नाही. तिले मॅम म्हटलं अरे करू दे जाऊ दे, असं समजू का म्हणजे घाट्यात गेलो बा काम. पोरगं तर कमावते असे आपल्याला माहीतच आहे, पण ऐकलं पाहिजे ना बहिण. लोकांच्या ट्रॅक्टरवर चालला होता भाड्यानं, भाडे मारते. त्यानंच मारून दिलं. मला वाटते बाहेर गावचा आणला त्यानं खूप चावितं. भातच लिंक लावली त्यानं, आणला करूनही दिलं, 2-3 दिवसात पूर्ण दिलं सप्पा सुप्पा करून बिलकुल. असं काय मी आता या प्रभाकरच्या यानंच मारलं बा. आणि आता बाकीचं काम जोडीनं करतो म्हटलं. आता कसं आहे तर जोडीचंही काम करायला लागलं ना, नुसतं ट्रॅक्टरने भरलं महाग पडते. मग नाही तर काय, तर जेवढं आपण लावतो त्याच्यापेक्षा तर अर्धही येत नाही आपल्याला असं समजा. हो काय 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 बियाणे आणायला लागते, मग कायचं वाण आणून राहिला. हो ना, आता कायचं वाण आणायला लागते, तर आता तिथं गेल्यावर माहीत पडून. आणि नाही तर याने विचारून पाहिजे जरा समजच्या संदीपले. आता त्यानं 1-2 ठिकाणी पाहिलं म्हणते बा. आता तो तिकडे होता का नाही पुण्यात, तर तिकडचे लोक काय लावते काय नाही विचारून पाहा लागेल त्याला. कसं काय आहे, कोणतं चांगलं आहे, तो सांगते ना त्या ह्याच्यात. फोनावर पाहून सांगते ना मोबाईलवर, त्याच्यावरून त्याला बरोबर समजते. आपल्याला काही एवढं समजत नाही आता. हो हे बरोबर आहे. आता शांती म्हणे बा ते कोणतं वाण म्हटलं तिनं मला आता त्याचं याद नाही, चिठ्ठी लिहून दिली तिनं मला. आता ठीक आहे म्हटलं घेऊन येईन, ते चांगलं आहे म्हणे बियाणं. तिच्या भावानं लावलं होतं म्हणे यंदा, तर कापूस जरा चांगलाच देईल ना म्हणे. ठीक आहे ना. मग असं करा तुम्ही जाणार ते घेऊन येईन मी. काय आहे कोणतं आणलंच आहे की नाही, आपल्याला पीक झालं पाहिजे याच्याशी मतलब. हो जमते तसंही काही फरक नाही पडत. आता आपल्याला तूर आणा लागन, तूर अजून हे काय शीटचं आपलं हे सरकी आणा लागत नाही सगळं. आणि मजुराची किल्लत आहे का काय. माय बिन कास्तकारी कधी कधी मन करते सोडूनच द्या, काही करायला मन नाही करत म्हटलं. पण आता सवय पडली आपल्याला, त्याच्याशिवाय दुसरं पर्याय नाही म्हणून करायला लागते.
आपलीच आपल्या अंगात येऊन राहिली ना. पहिले चांगलं शिकलो असतो तर आज नोकरी केली असती, काही धंदे पाणी काही केलं असतं. आता आपल्या पूर्वजांनी शेती केली, आता आपणही शेतीच करून राहिलो. आणि आपल्याला असं वाटतं का आता आपल्या पोरांनी शेतीच केली पाहिजे. नाही का, पण जगात सारे जर नोकरीच करतो म्हटलं तर शेती कोण करल? शेती नाही केली तर खाईन काय मग? शेतीच्या भरोशावर तर बाकीचं सगळं अवलंबूनच आहे. हा, शेती आहे म्हणून कपडा आहे, शेती आहे म्हणून अन्न आहे, हा, शेती आहे म्हणूनच पाणी आहे. सगळं तर शेतीच्याच भरोशावर आहे. शेतीच जर नाही केली तर काय कायच्यातून निघून एवढं कुठून येईन मग? हा ठीक आहे म्हणा. बरं काय म्हणते, लग्न काढलं काय पण लग्न पोरीचं? 20 तारीख करून राहिले बा आता हे आपलं 20 हे जूनचे. तर आता पोरगी काय म्हणते, पोराचं आणि पोरीचं म्हणणं असं होऊन राहिलं काय जास्त काही मोठं करू नका म्हणते. बस लहानसं करा म्हणते, अंगणात मंडप टाका म्हणते आणि करा म्हणते. आता मंगल कार्यालय हे ते काही करू नका म्हणे बाबा, खर्चातही नका पडू म्हणे. तेवढ्या खर्चाचं मला सोनं देऊन द्यायचा म्हणे, अशी म्हणे बाबा पोरगी. कारण सोनं झालं महाग, मग इकडे तिकडे पैसा खर्च केल्यापेक्षा सोन्यात करणं पुरते ना. जमते काही फरक नाही पडत. नाही तरी आता 15 तारखेपर्यंत, 15 कायले 17 तारखेपर्यंत अधिक महिना आहे नाही काय, तर होऊन जाते. होते. चाललं का चहा पिऊ ना? नाही आता काय चहा का, आता कोणी टाइमात चहा पित असते काय? आता नाही पेत चहा. रश्मी, एवढ्या साड्या घेतल्या त्या काही म्हटलं नाही होते ना तुले? नाही कायले म्हणून ते मला, मी पहिलेच सांगितलं होतं माझ्या साड्या नाही म्हटलं घालायला, तर साड्या घेऊन द्या म्हटलं मला. तोंडाने मागतल्या घेऊन, पण कायले मागतल्या घेऊन? आपण आपल्या घरून दिल्या असत्या ना साड्या, 5-6 साड्या दिल्या असत्या. मग वर्षभरात तर अजून दर सणाले येणं ना साडी नेणं असं करू तर किती मोठ्या साड्या जमा होते. मग कायले इथून कायले नेऊ मी साड्या? मी तिथून नाही मागन, मला जशा पाहिजे तशा. मला अशा साध्या सुद्धा साड्या नाही पाहिजे. हे पाय अशा घेतल्या सगळ्या, चांगल्या वाटून राहिल्या ना. हे पाय ब्लाऊजही शिवलं म्हटलं याच्यावरचं. नाही बाई म्हणतील ना मग तुझी सासू घेसो म्हणून, भल्ली लोभी आहे म्हणून येतं म्हणून. आतापासून इथून साड्या गिड्या जमा केल्या म्हणून. बापा लोभी म्हणजे त्याची सून होय. आता त्याच्याच घरी चांगली दिसन. मला पहिलंच सांगितलं सागरनं, तुला जे लागते ते घेऊन घे म्हणे, पैसे पाठवतो म्हणे. मला जेवढे लागते तेवढे पैसे पाठवले त्यानं. ते मावशीला दाखवल्या साड्या गिड्या सगळं सामान, नेकलेस पेकलेस मेकअपचं काय सामान आणलं बापा. आई मला सगळं सागरनं सांगितलं. तिथून मला फोन केला होता म्हटलं, व्हिडिओ कॉल. काय सामान घ्या लागते तर घेऊन घे म्हणे तू आता, कारण का नाहीतरी लग्नाचा खर्च वाचून राहिला की नाही. मी म्हटलं तर ते म्हणे नाही म्हणे, राहू दे म्हणे, आपण लग्न साधं सुद्धच करू म्हणे, आणि जेवढे पैसे वाचते तेवढ्या पैशाच तुला मी सोनं करून देतो म्हणे. मग काय म्हटलं जाऊ दे, नाहीतरी आता एवढे दिवस तर गेलेच म्हटलं, तर हौसही चालली गेली म्हटलं सगळी. तर मग ठीक आहे म्हटलं, मग साड्या घेऊन दे म्हटलं. तर म्हणजे ठीक आहे म्हणे, साड्या घेऊन देतो म्हणे, घे म्हणे तुला किती पाहिजे तर. मस्त आहे बाई मग पोराचं काम तर. हा चांगलंच आहे त्याचं काम. तो मला कधीच म्हणत नाही घेऊ नको म्हणून काही, पण मीच घेत नाही म्हणून. आता लग्नाचा विषय आहे तर मग लग्नासाठी खरेदी नाही करून काय. हा अन इले पूनमले घेऊन देतो बाई आता एखादी साडी. तिला म्हणा बाई तू घेऊन घे म्हणा, आणि मी घेतो एखादी. त्या मावशीला म्हणा लागन. आणल्या मी तुमच्यासाठी एक साड्या, त्याच्यातूनच आणल्याही पैसे वाचवून. त्यासाठी वहिनीसाठी आणि मावशीसाठी आवडूनच तुम्हाला घालून पाहिजे. मग त्याच्यात कायले आणल्या बिचारे, काय म्हणून तो पाहुणा म्हणून त्यासाठी तर घेतल्या मग त्या घरच्यासाठी घेतल्या काय म्हणून ना तुला बोलन ना. त्याला काय माहित होते आई एवढ्या साड्या घेतल्या मी तर. मी घेतल्या 10-12 साड्या, 10-12तल्या 3 साड्या तुम्हाला देऊन देईन. झालं की मी किती घेतल्या हे थोडी माहिती आहे की त्याला. माहित नाहीये काय? नाही माहितच नाही आहे. ठीक आहे मग. रश्मी, शांता काकू आली होती व काल. मी सामान दाखवलं तिला ते आणलेलं, तर तू होती नाही, तू गेली होती ब्युटी पार्लर मध्ये. तर तिला मी दाखवलं हे सामान. हे आणलं म्हटलं बाई, म्हटलं रश्मीनं म्हटलं. चांगलं तिला नाही दाखवून दिलं तर काय झालं, दाखवलं तर. आई रुपाली गेली का गावाली? सांगितलं का शांता काकूनं काही? नाही रुपाली आहे म्हणे ना, अधिक महिन्याला आणलं म्हणे तिला आता. तर आहे म्हणे ते सध्या. आता काय माहित बा कधी जाते काय जाते, तर काही म्हटलं नाही बा जवळनं कधी येतो काय येतो, काहीच नाही बोलले म्हणे. चालले जायचं होती तिला जराशी भेटायला, बोलावून घ्यायचं तिला घरी, चहा पाण्याला नाश्त्याला बोलावचं ना तिले. मी नाही जात, कायले जाऊ, तिला नाही येता येत काय? लय घमंडी झाली आहे ते, तिला घमंड आला आता. चांगल्या घरी पडली का नाही ते, तर बोललंच घमंड आलं तिले. पहिले जशी बोले ना तशी बोलत नाही ते आता, पहिल्यासारखी नाही राहिली. एवढ्या दिवसची आली आहे बाई ते ना एक दिवसही नाही समजलं का चल बा मी चालली जातो म्हणून. काहीच नाही. आता माझे लग्न जुळलं आहे, तिने माहित आहे हेच किती दिवस राहणार आहे. आता भेटी तरी होते, मग तर भेटही नाही होणार कधी. हा ते कधी येत जाईल ना मी कधी येत जाईल. पण ते खरंच ना लयच घमंडी झाली ना. नाही आली तर नाही आली बाई. आता तुम्ही मैत्रिणी होय बचपन पासूनच्या, काय ते नाही आली तर आपण चालला जाऊ, काय फरक पडते. असं करता करताच तर मग आपलं हे वाढत जाते. आता पाय बरं, शांताबाईनं पत्रिका दिली तिथं तुझ्या मावशीच्या घरी, तुम्ही सगळे गेले लग्नाले. मला असं वाटलं तिनं बोलावलंच नाही मला, तर मी गेलीच नाही ना. झालं का नाही ते, राहिलं का नाही मनात आयुष्यभर. आई लग्नाला जायचा वेगळा विषय आहे आणि ह्या वेगळा आहे म्हटलं. हे तिला समजायला पाहिजे का चल बा आपण आलो तर एखाद्या वेळेस. हे तर घरीच राहते, कुठं जाणार आहे, तर येते काय ते कधीतरी. बोलावाची वाट पाहिजे म्हटलं. ते मान पाहिजे तिला, आता लय मानाची झाली ते आता. मी काय म्हणत ते बाबा, तुला जायचं समजाय न समजायचंच नको जाऊ.
मी काही जबरदस्ती करत नाही. जाऊ दे, मी नाही जात. हो, ते बाबाला सांगा लागन बाई कुठं गेले ना काय गेले तर पत्रिका छापायला टाका लागन म्हणा. कायले छापतं पत्रिका, नको छापू. आपण काही जास्त लोक बोलवू नये. मला आवडत नाही लोक आलेले. मला कसं तरीच होते. थोड्याशा लोक इथंच आटपू आपण कार्यक्रम. फोनवर बोलावून घेऊ सगळे इले. तुला सांग काय रुपाली, आपण फोनवर बोलाव का काही बोलाव, पण 5-50-100 पत्रिका तरी छापाच लागत असते. तेव्हाच त्याला लग्न म्हटलं जाते. बिना पत्रिकेचं लग्न असते काय? कोणाला दे नको देऊ, पण देवायला तर द्या लागते बाई. माणसाला नको देऊ. ठीक आहे ना ताई, तुला जसं वाटतं तसं कर. मला काही तेवढं समजत नाही. ज्या गोष्टी समजते त्या मी तुला सांगतो. का पोराचे कपडे मग घेतले का त्यानं? आई तू तिथूनच आणून म्हणे मुंबईवरून त्याच्यासाठी कपडे. इथून नाही घेत म्हणे मी. त्यानं मलाही नेलं असतं, वेळ जर असता की नाही आता त्यानं मलाही नेलं असतं तिकडे. तर तू घेऊन घे बा म्हणून तिथूनच साड्या. पण तो म्हणे आता माझ्याजवळ वेळ काही आहे नाही म्हणे, तर घेऊन घे म्हणे तू तिथूनच. हां, असं तिथून आणा नाही. चांगलं आहे ना, इथून घेणं काय तिथून आणणं काय सारखंच आहे. सारखंच नाही आहे. आपल्यापेक्षा चांगले कपडे भेटते म्हटलं तिथं, आणि आपल्यापेक्षा रेटही कमी राहते तिथच्या कपड्याच्या. हो बरोबर आहे ना. मोठ्या शहराचं काम मोठं शहर करते बाई. आपल्याला लहान गावं. आई वहिनी कधी येते गावावरून? काय मी बाबा, आता फोनच नाही आला तिचा, तर काय म्हणावं आपण. आता तर काल तर तो गेला जमते मानाले तिले. आता आज नाही तर उद्या येते नसते. तिचे माय बाप आता सोन्या चांदीच देऊन राहिले असं बापा माय पोराले, तर मग काय करन? देईन येईन तेवढा म्हणा तिकून घेऊन सगळं. सोन्या चांदीचं म्हणजे सोन्या चांदीचं द्या लागते का बाई? हा, अधिक महिन्यात जवायला द्या लागते ना, सोन्याची अंगठी द्या लागते ना. आई मग सागरला देत काय तू? लग्न स्थळाचं आहे बा अजून. लग्न झाल्याशिवाय देता येते काय? मग देईन. आता 3 वर्षाने येते अधिक महिना, तोपर्यंत जमा करून ठेवन मी, आणि मग देईन. मग रुपालीला देऊन राहिली असेल काय तिची आई? आता तर लग्न झालं तिचं. मग हो, अधिक महिन्याच्या पहिले झालं ना तिचं लग्न. आता त्या अधिक आपलं 1 महिना पहिले जरी झालं ना तरी देता येते, पण व्हायच्या पहिले नाही देता येत. आता तुझं लग्न होईल, मग इथून 3 वर्षाने येते आता अधिक महिना, तेव्हा देईन मग तुम्हाला मी. मग सोन्याची अंगठी नको देतो, सोन्याचा गोप देतो मग चांगला सागरले. हो देतो ना सोन्याचा गोप. आई माधुरीले नेऊन सोडतो म्हटलं आज, म्हणजे गावाले नेऊनच देतो म्हटलं तिले. 2-3 दिवस राहीन ती तिथं. हे पाय गोपाल, मी तुला सांगतो आता, माधुरीचं मन करून राहिलं झाले आणि गेलंय पाहिजे. मी काही जाऊ नको म्हणत नाही, पण तिला माहिती आज नेऊन सोड, नाही तर मग आज एसटीत बसून दे आणि उद्या तिला तू घ्यायलाच आहे. उद्याच्या उद्या तिला घेऊन ये, जास्त दिवस काही ठेवू नको. काऊन बाई, राहू दे ना तिला आता 2-4 दिवस. अरे माझी गोष्ट तर ऐक. अधिक महिना झाल्यावर तिला अजून नेऊन सोडतो लागन तर, पण आता अधिक महिन्यासाठी पाठवून दे. रातभराची गोष्ट आहे. त्या आपलं हे नाही काय, रुपालीच्या सासूले घ्यायला पाठवा लागते आपल्याला, तर तिला घेऊन ये जो म्हटलं. काय म्हणून ते लोक रसाईला नाही आणलं म्हणून आम्हाला, असं होईल ना ते. आपल्याला बोल कायले पाहिजे, तर तू जाजो म्हटलं. तिला घेऊन ये उद्या, परवाच्या दिवशी चालला जाय, आणि 2-3 दिवस राहीन त्याला वाटते तोपर्यंत, आणि मग चालला जाईल गावाले. तो अधिक महिन्यातच आणणं जरुरी आहे का त्याले? उद्या अधिक महिना मग आणजो. रुपाली घरी गेल्यावर, तर रुपाली इथं असते तेव्हा चालल्या पाहिजे. नाही असं तिचं काही नाही आहे. अधिक महिना झाल्यावरही चालते, पण माझं म्हणणं काय आहे का, घेऊन ये बा आता. मग पाणी पडल्यावर कोणी रस खाते ना, नाही खात. त्याच्यानं म्हणून राहिली मी. अजून म्हणून काय म्हणून रसाचं पुरं सीझन गेलं म्हणून, आणि तिच्या मायनं नेलं नाही म्हणून आम्हाला. हा, काहीच नाही केलं म्हणून आमचं, असं होईल ना मग. हेही बरोबर आहे. मग ठीक आहे ना, मग आज नेऊन देतो माधुरीले. रातभर मग मी थांबूनच जातो. नाही असं करतो ना, मी थांबून जातो रात्रभर. उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही वापस येऊन जातो 2 जण. होते तसंही होते तसं मस्त जमते. म्हणजे जवळ नसून जवळ पोरगी काय भेटून जाते. तुम्हाला काय देणं घेणं आहे तिची आई करत. जास्त देण्या घेण्याच्या फसकटीत काही पडजो नको. बरोबर नाही का, गरीब लोक आहे ते. जे दिलं ते घ्यायचं, नाही दिलं तर राहिलं. मग आज मी दुकान काही उघडत नाही. आता जात नाही मी दुकानात. त्याला फोन करून देतो पोराले, तू म्हणून बंद करून केलं असून उघडतो, बंद करून चालला जाय म्हणून चाब्या घेऊन घरी. हो होते तसंही होते. चालला जाय मग तुला राहिले भेटते. तसाही तू कुठं जात नाही, तर त्या निमित्तानं जाणार तरी होते तुया. झाली हो माधुरी तयारी? बॅग भरली काय? हा बाई भरली ना. किती दिवस राहायचा विचार आहे मग आता? राहील नाही 2-4 दिवस. तर मी काय म्हणतो, पाय आपल्याला हिच्या रुपालीच्या सासूला आणणं आता रसाईसाठी. तर तू एक काम कर, जास्त दिवस काही राहू नको. आज जाय आणि उद्या वापस येऊन जाय संध्याकाळपर्यंत. आणि मग त्याच्यानंतर तू तिकून आली का मी हिच्या सासूला घेऊन यायला लावते गोपालले, आणि मग त्याचा रसाई गिसाई करू, आणि मग हे सगळे सोबत गावाला चालले जातील. कहू नाही, पण तुम्ही तर म्हणे पहिले राहा म्हणे 2-4 दिवस. म्हटलं होतं बाई, पण आता काय करतं, पाणी पडलं तर ते लोक अजून आले नाही पाहिजे. हा, एक तर ते एसी कूलर मधले लोक आहे. आपल्या घरी काय आहे, साधे कूलर आहे फक्त, एसी नाही ना, काही नाही. कुठे ठेवावते येईल मग? तर माझं म्हणणं काय आहे, आता घेऊन यावते येईल, आंब्याचे रस हे ते करून खाऊ घालून द्या, आणि जाय तिकडे. मग भर पावसात येतील, मग कुठे घेऊन फिरावते येईल. काय विचार चालू आहे येईल कुठं न्या म्हणून फिरासाठी. आई कुठंच नाही न्यायला गं. 2 दिवस राहू दे, त्याला खाऊ पिऊ दे आणि आपापल्या घरी जाऊ दे. माधुरी कर मग तयारी, मी येतो सोबत. 2 जण राहू रातभर,
उद्या संध्याकाळपर्यंत वापस येऊन जाऊ. जास्त कपडे गिपडे काही घेऊ नको. 2 साड्या घे, 2 ड्रेस घे माई, आणि आपल्या बाबूचे घे 2 ड्रेस. बस आजचे ना उद्याचे घालून जायचे ना घालून यायचे. तर कर मग पटकन, काय चाललो जाऊ आपण. हो हो ठीक आहे, करतो ना. मनातल्या मनात शिव्या देऊन राहिली असेल मला माधुरी, तर राहू देत नाही 2-4 दिवस मला. स्वतःची पोरगी ठेवते 8-15 दिवस. सुनीले मात्र ये लवकर करते कामासाठी. काही तू करतोस तशी खरंच. आता पाय रुपाली एवढ्या दिवसची आहे इथं, हा मग तिच्या सासून जर असं म्हटलं का पाठवून द्या पोरगी लवकर, तर तुझ्या किती जीवावर येईल. अरे राजा, आता बाय एवढं होऊ दे, आणि मग लागेल तिला 8-15 दिवसासाठी पाठवून दे. मग कसं पाठवण आई, यंदा पोराला शाळेत टाका लागते कॉन्व्हेंटमध्ये, आणि मग तिला पाठवू काय शाळेच्या टाइमात. हो तर मी पाहतो ना त्याला. 8 दिवसाची गोष्ट मी पाहू नाही शकत का त्याला. राहतील तो माझ्याजवळ, तिला पाठवून दे, राहू दे 8-10 दिवस. तेच म्हणतो, बोला जोगते काही कामं करत नको जाऊ तू. आता सांगतो मी, आता यावेळेस बर्दाश्त करून घेतो एवढं. हा आज जातो, उद्या तिला घेऊन येतो. ते समजदार आहे, समजून घेते, म्हणून हर वेळेस तिचं मन नको मारत जाऊ. नाही बाबा, नाही मारत आता.